विद्यार्थ्यांना रस्त्यावरच सोडून देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी एसटी बसेस अडवल्या। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या महामार्गावर आज सकाळपासून विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एसटी बसेस सोडून देत असल्याने संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गावरील एसटी बसेस अडवून आंदोलन सुरू केले। अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली। जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील येरडीचे जुन्या पुलावरून एसटी महामंडळाचे बसेस न जाता नवीन पुलावरून जात आहेत, त्यामुळे मानेगाव व येरडीमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवले जाते, यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झालाय। त्यामुळे मानेगाव व येरडी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व बसेस थांबवल्या। घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापकाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। यावर चर्चा ती सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावात पाठवल्या जाईल असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलनाची समाप्ती करण्यात आली। आम्ही रात्री 8 वाजता येतो, आमची ट्युशन पण असतात ना, शाळा सुटल्यानंतर आम्हाला ट्युशन पण जावं लागते ना, आणि बसवाले म्हणतात की आम्ही इथे उतरून देणार नाही, इथेच उतरायला घेणार, आम्ही तिथे उतरून देणार नाही। मग आम्ही करा का? सकाळपासून मी 9 वाजतापासून येला, 4 बसा खाली गेल्या, एकही बस थांबली नाही। जळगाव जामोद ते नांदुरा या येरडीचा पूल लागतो। त्या येरडीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाळ साचला होता। त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती, म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता। आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ पीडब्ल्यूडीने जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथून त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळू। आज येरडी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात येरडी पुलावर नवीन पुलावरून, जे विद्यार्थ्यांची गैरसोय होते। विद्यार्थी रात्री 8 वाजता इथून 1.5 किलोमीटर फाटा आहे, इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते, मुली जातात। जर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण की बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहेत, तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब, सर आपलं नाव काय? डेपो मॅनेजर पवन टाले, डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय? पण जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे, प्रवाशांची, लहान लहान मुलांची, बसांत बसा, इथं थांबू नका, इथं थांबत नाही, घरी जा, विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर, इथून जे 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं जंगलानं, तर येता कदाचित कोण्या मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील? डेपो महामंडळ जबाबदार राहील का या गोष्टीला? कोण राहील? या गोष्टी सर्व शासनाने, मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंददादा जाधव, आमदार साहेब चेंचूक संचिती यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती डेपो मॅनेजर आम्ही यांना केली। त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारीनं पाहणी करून डेपो मॅनेजर यांना सांगावे। लोकनायक न्यूज